चष्मा खरेदी करा लोनवर। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर। सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली। गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड। मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59। बजाज फायनान्स, अटी आणि शर्ती लागू। फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे, गॉगल 199 रुपये पासून पुढे। अनुभवी नेत्र चिकित्सक, प्रोग्रेसिव्ह लेन्स, मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स। विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत। आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा। कणकवली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अभिद नाईक यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। यावेळी अभिद नाईक यांना शुभेच्छा देण्याकरिता कणकवली तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती आपला बहुमोल असा वेळ काढून खास अभिद नाईक यांना शुभेच्छा देण्याकरिता कणकवलीमध्ये उपस्थित होते। हा वाढदिवस राजकारणाचा नव्हे किंवा कोणी राजकीय व्यक्तीचा वाढदिवस नव्हे तर आमचा सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कणकवलीच्या निवडणुकीमध्ये इतिहास घडवला। आमच्या हक्काच्या माणसाचा वाढदिवस आहे हे समजून आणि स्वीकारून आज आवर्जून येथे उपस्थित झालो, असे आपुलकीचे शब्द आमदार नितेश राणे यांच्या तोंडून निघाले। यावेळी त्यांच्या सहकुटुंबासोबतच आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हरणे, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव के गावडे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे सचिव गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, महिला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई परब, प्रांतिक सदस्य सुनील भोगटे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस अनावकर गुरुजी, शफीक खान, सत्यवान गवस, अशोक पवार, सरफराज नाईक, पाटकर, प्रिया बांगुरे, पूजा पेडणेकर, संदीप पेडणेकर, संदीप राणे, के पेडणेकर, वैभव रावराणे, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश कोयंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूया कशा प्रकारे साजरा झाला अभिद नाईक यांचा वाढदिवस। आमचे बंडू हरणे आणि माझे सगळेच सहकारी, हा काही कुठला राजकारणाचा वाढदिवस आहे किंवा राजकीय व्यक्तीचा वाढदिवस आहे ह्यासाठी आम्ही आलेलो नाही, पण आमचा सहकारी ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कणकवलीच्या निवडणुकीमध्ये एक इतिहास घडवला आणि आमच्या हक्काच्या माणसाचा वाढदिवस आहे ते समजून स्वीकारून आज मी या निमित्ताने आवर्जून इथे उपस्थित झालेलो आहे। अभिद नाईकनी विचार मांडत असताना काही गोष्टी आपल्या समोर मांडल्या, पण जेव्हापासून मी त्याला ओळखतो आणि या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये त्याची काम करण्याची क्षमता पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांबरोबर, सहकाऱ्यांबरोबर जो काय वागणूक तो देतो, जवळ घेतो, प्रेम देतो, विश्वास देतो, मला नेहमी वाटायचं की बाबा अच्छा एवढा चांगला कार्यकर्ता पवार साहेबांकडे असल्यानंतर त्याला जिल्हाध्यक्ष एवढा लवकर का बनवत नाही, का त्या पदाची जबाबदारी देत नाही। कारण का पक्ष वाढवण्याची सगळी क्षमता आमच्या अभिदमध्ये निश्चित पद्धतीने आहे, लोकांना जोडण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, पण त्यासाठी कदाचित अजितदादांना आभार मानले पाहिजे की अजितदादांना तो निर्णय घ्यायला लागला आणि त्यामुळे आमचा अभिद जिल्हाध्यक्ष झाला। आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने म्हणजे हे काय राजकीय फायदा तोटेचा विषय नाही, पण त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला मनापासून समाधान वाटलं की योग्य माणसाला, म्हणजे मी आवर्जून सुनील तटकरे साहेबांना त्या निमित्ताने फोन केला। अजितदादा फार मोठे आहेत, कारण म्हणून त्यांच्यावर एवढा संवाद नाही, भेटल्यावर जवळ घेतात, बोलतात, पण तटकरे साहेबांबरोबर राणे साहेबांची जुनी मैत्री असल्यामुळे साहेबांबरोबर सातत्याने बोलणं होतं आणि मी तटकरे साहेबांना सांगितलं की साहेब योग्य माणसाला उशीर झाला तरी योग्य खुर्चीवर तुम्ही बसवलाय आणि मला विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये अजितदादांना अपेक्षित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या अभिद नाईकच्या नेतृत्वाखाली निश्चित पद्धतीने उभी राहील, एवढं विश्वास मी तटकरे साहेबांना सांगितलं आणि त्यांना हेही बोललो की साहेब जे काही सहकार्य लागेल अभिदला आम्ही निश्चित पद्धतीने देऊ।
कुठे प्रवेश कमी होत असतील तर आमच्याकडून माणसं पाठवू, पण आमचे प्रवेश सातत्याने होत आहेत ना, ते आपण दाखवण्याची जबाबदारी ही माझी असेल. कारण का BJPमध्ये सगळ्याच लोकांना आमच्याबरोबर राहायचं असं नसतं. मग काही लोकांना ॲडजस्टमेंट म्हणून अभितकडे पाठवून द्यायचं असं बोलणं आमचं झालेलं आहे. म्हणून गुरुजी सगळेच राष्ट्रवादी झालेले प्रवेश हे जसे दिसतेत तसे नसतील, फक्त स्वीकारा. कारण का शेवटी निवडणुका जिंकायच्या आहेत आणि आपल्याला महायुतीचं सरकार आपल्या अजितदादांना, आमच्या फडणवीस साहेबांना आणि आमच्या शिंदे साहेबांना ताकद द्यायची आहे. म्हणून आपल्याला काही गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये करायला लागतील आणि आपण तसे करू. एक तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांना मी आवर्जून सांगेन, असं नाही काय मी अभितला फोडण्याचा प्रयत्न केला नाही, तोही फार प्रयत्न केला. आपला समीर आमचा नगराध्यक्ष झाला, आम्ही बोला अभित चल ये आता, कशाला तू पण कमळ चिन्ह घे, सगळंच कमळ म्हणून वावरू आपण. पण एक मानलं पाहिजे, नेहमी सांगितलं साहेब नाही, आदरणीय पवार साहेबांचे माझ्यावर फार उपकार आहे, म्हणून पवार साहेबांना त्रास होईल असं कुठलंही काम मी माझ्या माध्यमातून करणार नाही. सांगणारा अभित नाईक हा एवढं आपण लोकांनी मानलं पाहिजे. मला थेट सांगितलं जेव्हा उपनगराध्यक्ष नेमण्याची वेळ आली, माझी आणि आमच्या समीरची चर्चा झाली, तर आम्ही बोललो की चला आपलं अभितला विचारू की अभित उपनगराध्यक्ष बनायचं नाही. कारण का राज्यामध्ये कदाचित राष्ट्रवादी आणि BJPचं पॅटर्न हे पहिलं आम्ही कणकवलीला जन्माला घातलं आणि मग ते हळूहळू वरपर्यंत कदाचित अजितदादांनी आमच्या छोट्या माणसांचा विचार केला असेल आणि म्हणून ते राज्यामध्ये तो निर्णय मोठा झाला, असा विचार करण्यामध्ये हरकत नाही. पण उपनगराध्यक्षाच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांचं, मी हरणे साहेब आमच्या सगळ्यांचं ठरलं त्याला अभितला आपण विचारू की अभित उपनगराध्यक्ष बनतोस का. आता पदाला कोण नाही बोलतो, आजकाल पोलीस पाटलाचं पद कोण सोडायला तयार होत नाही. सरपंचाचा राजीनामा 2.5 वर्षाची जेव्हा वेळ येते तेव्हा एवढी भांडणं होतात की आम्हाला विचार. पण अभितला जेव्हा माझा फोन गेला, आम्ही जेव्हा बसलो तेव्हा अभितने सांगितलं की नितेशजी तुमच्याकडे खूप कार्यकर्ते रांगेत आहेत, जुने आहेत, जाणकार आहेत, तुम्ही माझ्यापेक्षा त्यांना उपनगराध्यक्ष पद द्या, मी तुमच्या बरोबर आहे, मी कुठे जात नाही असं सांगणारा कदाचित राजकारणामध्ये हा मोजक्याच माणसं असतात, त्याच्यातला आमचा अभित आहे. आणि या ऐकल्यानंतर निश्चितपणे बरं वाटलं, अभिमान वाटला, समाधान वाटलं की आई वडिलांनी टाकलेले संस्कार आणि एकंदरीत समाजासाठी मला काहीतरी करायला पाहिजे, त्यासाठी पदावरच बसायची गरज आहे अशी भावना आमच्या अभितमध्ये नाही. आणि हे ऐकून मला निश्चित पद्धतीने बरं वाटलं. आणि पूर्ण राजकीय प्रवासामध्ये सातत्याने आम्ही एकत्र काम करत आलेलो. आता 5 वर्ष कणकवलीची नगरपंचायतची सत्ता शहरातल्या लोकांनी विश्वास ठेवून आमच्याकडे दिली आणि आम्ही सगळ्या जणांनी खांद्याला खांदा लावून एक आदर्श काम कसं असतं, शहराला कसं सांभाळायचं, शहराला कसं वाढवायचं, आज शहराला एक आदर्श शहर म्हणून कसं पुढे आणायचं, हे आमच्या समीर नलावडे आणि बंडू हरणेजींच्या नेतृत्वाखाली अभित नाईकनी पण तेवढंच ताकदीने त्याला मार्गदर्शन दिलं, हातभार लावला आणि म्हणून आज कणकवली शहराच्या लोकांच्या समोर आम्ही विश्वास निर्माण करू शकलो. त्याच्या सगळं श्रेय आमच्याबरोबर आमच्या अभित नाईकचं पण आहे, हे मी तुम्हाला आवर्जून ह्या निमित्ताने सांग. म्हणून एक राजकारणातला म्हणजे हृदय मोठा असणारा माणूस, म्हणजे दिल बडा जसं म्हणतो ना, त्याच्यातला आमचा अभित आहे. म्हणजे मला आठवतो मी आणि आमच्या समीर नलावडेवर चिखलफेकच्या निमित्ताने केस झाली. अन्य लोक नामधारी भेटायला यायचे, फोन करायचे, सगळं ठीक आहे, पण आम्ही वेळेत बाहेर यावं. आता सगळे डिटेल देऊ शकत नाही, कॅमेरा सुरू आहे, पण आम्ही वेळेत बाहेर यावं यासाठी काय काय प्रयत्न आमच्या अभितनी केले हे ऐकल्यानंतर निश्चित पद्धतीने आम्हाला फार बरं वाटतं की सांगण्यासाठी सगळे उभे राहतात. भाषणामध्ये सगळंच गोड बोलतात, सगळेच आपल्याला सांगतात साहेब आगे बोलो हम तुम्हारे साथ, आणि मागे बघितलं तर कोणच नसतं. पण तसा विषय आमचा अभितचा नाही. चांगल्या दिवसात सगळे उभे राहतात, पण वाईट दिवसामध्ये उभे राहणाऱ्या माणसाला अभित नाईक म्हणतात. आणि त्याबद्दल मित्र म्हणून, सहकारी म्हणून तो असाच मोठा होत राहावा अशी अपेक्षा माझी तरी आहे. आणि मला माहिती आहे की तो ज्या जिद्दीने आणि प्रामाणिक पद्धतीने
पवार कुटुंबावर असलेली त्याची निष्ठा, आज कुठलाही संकटाचा काळ पवार कुटुंबावर कदाचित आला असेल तो त्यांच्या कुटुंबाचा विषय. आमचे आदरणीय मोठे साहेब पवार साहेब असतील, आमचे आदरणीय अजितदादा असतील, आमच्या सुप्रियाताई असतील, सगळे सक्षम आहेत प्रश्न सोडवण्यात. पण हे सगळे कार्यकर्ते जे काही जोडलेले आहेत ते पवार कुटुंबाच्या नावाने जोडले आहेत. आणि मला विश्वास आहे आमच्या अजितदादांना अपेक्षित असलेलं काम आमच्या सिंधुदुर्गमध्ये आमचे अभित नाईक असतील, आमचे काका कुडाळकर असतील आणि पूर्ण टीम जी आज या स्टेजवर बसली आहे ती आमच्या मदतीने, आमच्या सहकार्याने निश्चित पद्धतीने उभी करेल. आणि जेव्हा अजितदादा आढावा घेतील की बाबा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं कुठे वाढला, कुठे जास्त ताकदीने वाढतोय, जेव्हा आमच्या अभित नाईकचं नाव घेतील तेव्हा आम्हाला निश्चित पद्धतीने अभिमान वाटेल की जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या अभितने अतिशय चांगलं काम केलं आहे आणि त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान असेल. आज वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या अभितला मी मनापासून त्याला शुभेच्छा देतो. हे घर तसं मी काय राजकीय घर मानत नाही, आमचं हक्काचं घर आहे. मी असो, आई असतील, वडील असतील, आमचे निलेशजी असतील, आम्ही सगळेजण या घरातले फार आमचं घरातलं आणि घरातले लोक म्हणून आम्हाला येतात. त्यांचे आई वडील मला जवळ घेतात, आम्हाला बसवतात. ईदच्या निमित्ताने कुठे गेलो पण इथे शीरखुर्मा खायला निश्चित पद्धतीने येतो. म्हणून ईदला कुठेही मला शोधायचं असेल तर एक पत्ता माझा पक्का आहे या इकडे आणि तो आमचं हक्काचं घर आहे. म्हणून अभित असो, त्याचं पूर्ण कुटुंब, आमचं अनीस असेल, त्यांचे मोठे भाऊ असतील, त्यांचे सगळे कुटुंबातले सगळे सदस्य आमचे घरातले आहेत, आमचे हक्काचे आहेत. म्हणून परत एकदा आमच्या अभितला भविष्याच्या वाटचालीसाठी आता जिल्हाध्यक्षपर्यंत पोचला जायचं. म्हणून आता जिल्हाध्यक्ष पोचलाय तर म्हणून आमदार पण तू निश्चित पद्धतीने होशील. आज माझ्या तुझे शुभेच्छा आहे. मतदारसंघ सांगणार नाही आणि MLC आहे का MLA हेही सांगणार नाही, पण आमदार तू जेव्हा होशील त्याच्यामध्ये योगदान नितेश राणेचं निश्चित पद्धतीने असेल एवढं मी आजच्या निमित्ताने तुला सांगतो. आणि हे बोलल्यावर बाकी लोकांनी त्याचा कापाकापी करू नका एवढीच अपेक्षा आहे, कारण का बरोबर काम केलेलं आहे म्हणून काय अनुभव चांगले आणि वाईट आहेत. म्हणून तू मोठं व्हावं, ताकदीने मोठं व्हावं असं एक मित्र आणि सहकारी म्हणून माझी ही तुझ्याबद्दलचं स्वप्न आहे, अपेक्षा आहे. आणि जे काय अपेक्षा तुझ्या या सगळ्याच वरिष्ठांनी तुझ्याकडे ठेवले तू निश्चित पद्धतीने पूर्ण करशील एवढा विश्वास या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुजी, काका कुडाळकर, MK गावडे, प्रज्ञाताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, उपस्थित असलेले सर्व अभितचे सर्व प्रेमी, उपस्थित असलेले सर्व अभितची फॅमिली. अभिदानी माझी जुनी मैत्री म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून. अनेक किस्से असे आहेत की किस्से सांगण्यासारखे सुद्धा आहेत आणि न सांगण्यासारखे सुद्धा आहेत. एकच तुम्हाला किस्सा सांगण्यासारखं सांगतो की 2007 मध्ये म्हणजे मी राष्ट्रवादीत होतो, आम्ही सगळे एकत्र होतो आणि अतिशय मोठा प्रसंग घडला आणि पक्ष सोडण्याची वेळ जेव्हा माझ्यावर आली, माझ्यावर आणि माझ्या सहकारी मित्रांवर, एकमेव कार्यकर्ता अभित असा होता की तो माझ्या घरी येऊन रडला माझ्यासाठी. अभितला पुढे काय होणार आहे हे अभितला कळलं होतं आधी की बाबा आज समीरला आपण नाही थांबवलं तर पुढे काय होणार हे अभितला तेव्हा कळलं होतं. जाऊन दे, अशा अनेक गोष्टी आहेत. पण मी खरोखरच अजितदादांचं अभिनंदन करेन की कणकवली अनेक वर्ष कणकवली शहर जिल्हाध्यक्षापासून उपेक्षित होती आणि अजितदादांना मानलं पाहिजे. योग्य माणूस त्यांनी जिल्हाध्यक्षासाठी अभित नाईक योग्य माणूस आहे हे कणकवली शहराला त्यांनी एक मोठं रत्न आम्हाला दिलेलं आहे. अभित माझ्याबरोबर नगरपंचायतीमध्ये काम करत असताना असं कधी वाटलं नाही की अभित राष्ट्रवादीचा आहे आणि मी भाजपचा आहे किंवा मी पहिला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा होतो. मी अपक्ष चिन्हावर कपबशीवर निवडून आलो कणकवली शहरामधून आणि तेव्हा माझ्या पाठीशी ठामपणे राष्ट्रवादीचं घड्याळ राहिलं होतं ते म्हणजे अभित नाईक होतं. कारण तेव्हाचे मोठे प्रसंग होते की तेव्हा खरी मला गरज होती, त्या खऱ्या गरजेवेळी मला अभित माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिला. अभितचे त्याच्यानंतर एक असाही प्रसंग आला की एका केसमध्ये मला शिक्षा झाली आणि अनेक मित्र माझ्याबरोबर होते, पण अभित त्यामध्ये एवढा धडाडीने काम करत होता. अभित ओरोस कोर्ट पासून मुंबईच्या कोर्टपर्यंत
अभित धावाधाव करत होता, माझे सगळेच मित्र करत होते, पण अभितने खूप धावाधाव केली. आमदार साहेब करत होते, आमदारांच्या जोडीला अभित होता. मुंबईच्या हायकोर्टापर्यंत अभितने अनेक मदत करून मला तिथून मी सुखरूप बाहेर पडलो. अभितच्या या राजकीय जीवनामध्ये मी खऱ्या अर्थाने पप्पांना आणि मम्मींना शुभेच्छा देईन. मम्मींचं आणि पप्पांचं मोठं योगदान आहे. अतिशय कठीण परिस्थिती होती, कारण मी लहानपणापासून बघतोय. कठीण परिस्थितीमध्ये 3 मुलांना आणि 2 मुलींना त्यांनी सांभाळून आज 3 मुलं आणि 2 मुली चांगल्या ठिकाणी आहेत. दोघांची लग्न झाली, ती सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये सुखरूप आहेत. 2 मुलगे उद्योजक आहेत आणि स्वतः अभित. म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये कुटुंब सांभाळत मम्मी पप्पांनी या मुलांना मोठं केलं आणि त्याची पोचपावती अजितदादांनी अभितला जिल्हाध्यक्ष म्हणून दिली. कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत अभित कधी मागे राहिला नाही. अभितला विचारल्याशिवाय कुठचा निर्णय झाला नाही. आणि अभितने एक सर्वात अशी गोष्ट होती की आम्ही सगळे एका विचाराचे होतो. अभित राष्ट्रवादीच्या विचाराचा होता, पण अभितने कधी नगरपंचायतच्या कामामध्ये ढवळाढवळ केली नाही. अभितला फक्त सांगायचं काय, अभित म्हणायचं तू निर्णय घेशील तो फायनल. अशा पद्धतीने एखाद्या मित्राने राष्ट्रवादीच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्याने मला एवढी मदत केली की कधी नगरपंचायतीमध्ये हस्तक्षेप केला नाही. एक प्रसंग असाही होता की अभित निवडणुकीला उभा सुद्धा राहत नव्हता, पण अभितला मी रिक्वेस्ट केली, अभित तू जर उभा राहिलास तर एक वॉर्ड आम्ही शोधला. अभितला सांगितलं तू उभा राहिलास तर तिकडून मला सुद्धा मतं मिळतील, तुला सुद्धा मतं मिळतील. तटकरे साहेबांशी बोलणं झालं, अजितदादांशी बोलणं झालं. तटकरे साहेबांनी मध्यस्थी करून AB फॉर्म पाठवला आणि सांगितलं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षावर युती करा आणि निवडणूक लढवा. आणि सगळ्यात हायेस्ट मतं मिळून अभित नाईक तिथून निवडून आले आणि मला देखील नगराध्यक्षाला अभित नाईक यांच्या वॉर्डातून सगळ्यात जास्त मतं मिळाली. म्हणजे अशा पद्धतीची मैत्री प्रामाणिकपणे, मित्र प्रामाणिक असलेला बरा. आणि अभित नाईकला मी सांगतो, पोटात वेगळं आणि तोंडात वेगळं नाही. तर अभित एकदम प्रामाणिक आहे. राष्ट्रवादीची सगळी मंडळी बसलेली आहेत. तुम्ही व्यासपीठावर मी तुमच्याबरोबर होतो तेव्हा बंडू हरणेंनी सांगलं 27 लोक होतं कणकवलीत. 27 लोक आम्ही राष्ट्रवादीत तेव्हा गेली होती. म्हणजे शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, 27 लोकांची राष्ट्रवादी घेऊन चाललेला हे कणकवली शहर होतं. अभितला खरोखर योग्य न्याय मिळाला. मी अभितला या पुढच्या कालावधीमध्ये, अभित आमच्या बरोबर कधी किती काय झालं तरी राहणारच होता. पण सुदैवाने आमचं म्हणजे दैव चांगलं की अजितदादा हे सगळे एकत्र आले आणि पुढची निवडणूक आम्ही आता एकत्रच लढू. जरी अभितची इच्छा नसली तरी अभितला आम्ही या निवडणुकीला उभं करणारच. जरी जिल्हाध्यक्ष असलं तरी अभित आम्हाला या कणकवली शहरामध्ये विकासासाठी पाहिजे. कारण आता अजितदादा अर्थमंत्री आहेत, त्याच्यामुळे नगरपालिकेची चांदी होणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त निधी कणकवलीसाठी कसा आणायचं हे अभित आणि आम्ही प्रयत्न करू. मी भालचंद्र महाराज स्वयंभू रवळनाथाला प्रार्थना करतो की अभित किस्से सांगण्यासारखे पण खूप आहेत आणि न सांगण्यासारखे आहेत. ते न सांगण्यासारखे खाजगीत सांगेन, कारण सगळ्यांच्या समोर नको. मी स्वयंभू रवळनाथ भालचंद्र महाराज यांच्याकडे प्रार्थना करतो की अभितला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या राज्याचे लाडके आमदार, माझे हितचिंतक नितेशजी राणेसाहेब, त्याचबरोबर या नगरीचे प्रथम नागरिक माजी नगराध्यक्ष माझे मित्र समीरजी नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेशचे सचिव MK गावडेसाहेब, दुसरे सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे गवससाहेब, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष उदय भोसले, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई परब, प्रांतिकचे सदस्य सुनील भोगटे आणि माझ्या या जिल्हाध्यक्ष पदाच्या जडणघडणीतले जे महामेरू आहेत ते माझे गुरुजी, आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस अनावकर गुरुजी, त्याचबरोबर शफीक खान, सत्यवान गवस, अशोक पवार, सरफराज नाईक, पाटकर साहेब, रिया भांबुरे, पूजा पेडणेकर, संदीप पेडणेकर, संदीप राणे, RK सावंत, त्याचबरोबर वैभव रावराणे, त्याचबरोबर आमचे प्रसाद कुलकर्णी, प्रकाश कोयडे, दत्तप्रसाद गुरुदत्त कामत, सत्यजित धारणकर, आमचे हौशी क्रिकेटचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल हळदिवे आतुरतेने राणे नितेश साहेब तुमची वाट बघत होते.
आणि माझे हितचिंतक असणारे गाडीगावकर असतील, घोटण्याचे गाडीगावकर असतील, बाबू सावंत, विलास गावकर, दिलीप पोरणे आणि माझे कणकवलीतले जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांचीच नाव घेत नाही आणि माझे जे जमलेले चाहते आहेत ह्यांना मी एकच सांगू शकतो की मी काम करताना कुठलाही स्वार्थ बाळगत नाही. माझी राजकीय पार्श्वभूमी नितेश साहेब नाही. माझ्या राजकारणात किंवा कुठल्याही आमच्या घराण्यातला कोणीही राजकारणात नाही. आमच्या घराण्यातला कोणीही निवडून आलेला नाही. हे असताना सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचं काम करत असताना मी एकच ध्येय समोर ठेवलं, समोरच्याचा सन्मान केला तरच तो आपल्याला सन्मान करणार, नसेल तर तो आपल्या पद्धतीने चालणार. जर तो सन्मान आपण दिला समोरच्याला तर त्या सन्मानाने आणि 10 लोक आपण जमा करू शकतो. हे बेरजेचं गणित मी साहेब आजपर्यंत घेतलेलं आहे. गेल्या 2014 पासून राणे कुटुंबियांशी माझं संबंध स्वतः अजितदादांनी व पवार साहेबांनी घालून दिलेले आहेत. म्हणजे निलेश राणे साहेबांच्या निवडणुकीपासून राष्ट्रवादीत काम करताना मी गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. मग अशी बंडूवरने म्हणाले, माझे मित्र समीर म्हणाला की ही आमची सगळी टीम राष्ट्रवादीची होती. राष्ट्रवादीची असताना सुद्धा ह्या लोकांना काही निर्णय घ्यावे लागले. त्याची कारणं आज आम्हाला कळत आहेत. का घ्यावे लागले, बंडूला का घ्यावं, समीरला का हे करण्याचं कारण एकच असतं की त्या नेत्याने त्यांना विश्वासात घेऊन त्या टप्प्याने त्यांना उत्तुंग भरारी मारण्याची संधी दिली तरच तो टिकू शकतो. आज समीर राणेसाहेबांकडे गेला, 2दा उपनगराध्यक्ष झाला, नगराध्यक्ष झाला, बंडूवरने उपनगराध्यक्ष झाले आणि आज ज्या ज्या लोकांनी राष्ट्रवादीतनं नितेश साहेबांकडे प्रवेश केला त्या लोकांनी नितेश साहेबांनी मोठ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं. हे सांगण्याची गरज नाही. ह्याचं कारण नेतृत्व करताना समोरच्या माणसाला रिस्पेक्ट करून त्याचा कसा उत्तुंग प्रवास होईल ह्याचं बघण्याचं कारण असतं. आज माझी राजकीय पार्श्वभूमी नसताना गेले 20 वर्ष मी राजकारणात आहे. 2008 नगरसेवक झालो. 2013 काही कारणास्तव मला पराभव पत्करावा लागला. परंतु 2018 समीर आणि नितेश साहेबांनी मनावर घेतलं आणि विधान भवनात स्वतः नितेश साहेब आणि तटकरे साहेब यांनी स्पष्ट सांगितलं की अभिद आपल्याला युती करूनच लढावं लागेल. आणि त्या पद्धतीनं त्यांच्या प्रेमाखातर मी ॲक्च्युली त्या नगरपंचायत निवडणुकीत उभा राहणार नव्हतो. तुम्हाला आज खरं सांगतो, त्यावेळी मी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो. त्या परिस्थितीत समीरची इच्छा होती की आणि आमदारांची इच्छा होती की तू उभं राहावं. आणि त्या इच्छेप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नितेश साहेबांनी स्थापन केला होता आणि त्या पद्धतीने आमची युती झाली. आणि ज्या पद्धतीने मला आमदारांनी ट्रीट केलं, ज्या पद्धतीने मला ह्या कणकवली शहरात आमदारांनी ज्या लोकांमध्ये कसं जायचं हे त्यांच्याकडून मी शिकलो. काही प्रमाणात काही अपप्रचार केला, परंतु खंबीरपणे जर कोण उभा राहिला असेल माझ्या पाठी त्या 2018च्या निवडणुकीत तर आदरणीय आमदार नितेश राणे साहेब असतील. हे मी का सांगतो की ज्या पद्धतीने बंडूवरने म्हणाले की जरी नगरपंचायतमध्ये अभित नाईक नगरसेवक असले, समीर म्हणाला तो कुठलाही हस्तक्षेप करत नव्हता. मला त्याची हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, कारण काय तुमच्या दोघांच्या पाठी एवढं मोठं नेतृत्व असताना हस्तक्षेप करण्याची गरजच नाही. आणि हे सांगण्याचं कारण एकच आहे की मी जरी राष्ट्रवादीत असलो तरी लोकांच्या सेवेसाठी 2-2.5 वर्ष महायुतीच्या सत्तेत, महाविकास आघाडीच्या सत्तेत काही प्रमाणात आपल्या सरकारकडे जाऊन लोकांसाठी आपल्या नगरपंचायतीकडे कसा काय आपल्याला निधी आणता येईल किंवा आमदारांच्या सूचनेनुसार आपल्याला काय करता येईल ह्याचा आम्ही अभ्यास करून आम्ही ह्या नगरपंचायतीत काम केलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुठलाही कार्यकर्ता माझ्याजवळ आला, आज मी जिल्हाध्यक्षपद घेतलं म्हणून मी कुठेही मिरवत फिरत नाही. गेल्या 3 महिन्यात मी जिल्हाध्यक्ष झालो. माझ्यासोबत काका गुडागर काम करतायत. त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे मी कुठेही मीपणा दाखवलेला नाही, दाखवणारही नाही आणि त्याची गरज नाही. माझं एकच ध्येय आहे की 8ही तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी संघटनेसाठी आपल्या लोकांपर्यंत जे जुने लोक आहेत, दुसऱ्या पक्षातल्या लोकांकडे जाण्यापेक्षा जे जुने लोक राष्ट्रवादीचे जे आज प्रवाहात नाहीत त्या लोकांपर्यंत पोचून त्या लोकांना कसं आणायचं
काही कानमंत्र मला आमदार साहेबांनी पण दिलेले आहेत, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. परंतु ह्या गोष्टीत राजकारण न करता कुठल्याही व्यक्तीला उद्या सकाळी राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट व भाजप महायुती आमची एकत्र आहे, हे करताना सुद्धा हे जिल्हाध्यक्षपद सांभाळणं म्हणजे आजच्या घडीला सगळ्यांना, कोणालाही न तोडता सगळ्यांना विश्वासात तिन्ही पक्षाच्या लोकांना घेऊन आज चालणं फार कठीण काम असताना ह्या खडतर प्रवासात नितेश साहेब तुमची मला फार गरज लागणार आहे. ती तुमची गरज मला कायम राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे, करतोय. आणि तुम्ही आज स्वतःहून मला फोन केला, मला सांगितलं तुझ्या कार्यक्रमासाठी मी थांबलोय, आणि मलाही माहीत नाही, माझ्या लहान बंधूंसोबत हे बोलले आणि मी यांना विचारलो साहेब तुम्ही कुठे आहात, अरे कुठे आहे, अरे मी तुझ्यासाठी थांबलोय. असा बोलणारा नेता हाच कार्यकर्ता जगवू शकतो हे मला आज कळून चुकलं. त्यामुळे मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. मी या कार्यक्रमाला त्यांनी स्वतःहून मला सांगितलं मी तुझ्या कार्यक्रमाला येतो, तू थांब, हे म्हणणाराच एकच आमदार असेल तो म्हणजे नितेश राणे. आज राणे साहेब असतील, आईसाहेब असतील, त्यांना 2014 पासून ज्या दिवसापासून अजितदादा आणि पवार साहेबांनी मला सांगितलं ह्या फॅमिलीशी संबंध तोडू नकोस, मला चांगला अनुभव आला. राणे साहेब आणि आईसाहेब ज्या पद्धतीने बोलतात तेच करतात, त्याच्यात कुठेही फरक करत नाही. आणि आज माझं ह्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं माझ्या कुटुंबाचा मला पूर्ण पाठिंबा आहे, खरोखरच पाठिंबा आहे. माझे आई वडील असतील, माझ्या अर्धांगिनी असतील, माझी बहिणी असतील, माझे मोठे भाऊ असतील, लहान भाऊ, हे सगळे लोक मी ज्या पद्धतीने राजकारणात प्रवास करतोय त्या प्रवासात माझ्या जडणघडणीत पूर्णपणे मला साथ देत असतात. ह्या मगाशी काका गुडाकर म्हणाले गेल्या 3 वर्ष अध्यक्षपदासाठी देव पाण्यात बुडून आमचा गट होता. त्याचं कारण काय की तो जो गट होता, तुम्ही ज्या गटात मला कायम फोन करायचा अभि हे मला पटत नाही, ते मला पटत नाही, तो गट निष्क्रिय होता. आज 2 महिन्यात 45 जणांची जिल्हा कार्यकारिणी करणं तेवढं सोपं नाही. परंतु मी कुठचंही श्रेय न घेता, कुठचाही मीपणा न दाखवता काका तुम्ही करा, गुरुजी तुम्ही करा, हे ज्यावेळी एखादा मनुष्य करू शकतो त्याचवेळी संघटना होऊ शकते हे मला माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मी सगळ्यांचं सहकार्य घेऊन राणेसाहेब, मोठे साहेबांचं आशीर्वाद मी घेतलेलेच आहेत. त्यांना सुद्धा मी आईसाहेबांना मी डायरेक्ट फोन करतो. त्यांनी मला सांगितलं तू तुझं काम कर नितेश, तुला काय असेल ती मदत करणार. साहेबांनी तर आजपर्यंत मला केव्हा दुखवलेलं माझ्या या गेल्या 6 वर्षात आठवत नाही. परंतु आज ज्या पद्धतीने आले त्याबद्दल परत एकदा मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने नितेश साहेबांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.